आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये अध्यायम भाग 80. अहो बोला ना अर्जुन, कसली अट? बाबांनी विचारलं. डोंट वरी बाबा, एवढी काही मोठी गोष्ट नाही आहे. तुम्ही लग्नानंतर आमच्यासोबत राहायला येणार आहात. तुम्हाला माहितीच आहे अक्षयाचा किती जीव आहे तुमच्यावर. तुम्ही आमच्यासोबत राहाल तर तिलाही काळजी राहणार नाही. आणि यात माझाही एक स्वार्थ आहे, तो म्हणजे माझे बाबा मला लवकर सोडून गेले आणि आईही नाही आहे. तर प्लीज नाही म्हणू नका. याल ना आमच्या घरी? माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. बघा, तुमच्या एका होकारामुळे मलाही बाबा मिळतील का मी इथं येऊ राहायला? अर्जुनचं हे बोलणं मात्र अक्षयाला अजिबात अपेक्षित नव्हतं. तिचं एकदम मनच भरून आलं. जाऊन पटकन त्याच्या मिठीत शिरावं असं काहीसं वाटलेलं तिला. पण त्या सर्वांसमोर कसं? अरे काय बोलतोयस अर्जुन? म्हणजे विचार अर्थात चांगलाच आहे तुझा, पण तुझं घर ते तुझं घर. असं मुलीचं लग्न झाल्यावर बापाने तिच्या सासरी यावं म्हणजे? अरे आता हे जुनं झालं आणि तो म्हणतोय ना त्यालाही वडील मिळतील. सोड रे आता जुने विचार, शहा काका म्हणाले. अरे तसं नाही पर्या, पण बाबा पण बिन काही नाही. तुम्हीही माझी गोष्ट ऐकणार आहात प्लीज, तो हात जोडून म्हणाला. बरं मी विचार करतो, पण अरे आता इथली सवय झाली आहे मला. या घरात पाहुणीच्या हिच्या आईच्या आठवणी आहेत. हा पर्याही इथून जवळच राहतो. मला तुझ्या तिकडे करमेल का माहीत नाही, तरीही बघू हे विचार करतो. हो तू विचारच करत बस. बरं अक्षया, आज मेन काम झालंय तुमचं. मी आता निघतो. जोशा चल रे. निघतो मी. अर्जुन भेटू लवकरच. अरे थांब की, का लगेच निघालास? मी नाही जाणार तुला सोडून कुठे. टेन्शन नको घेऊस तू, बाबा मुद्दाम म्हणाले. अरे जोशा, मी कशाला वाईट वाटून घेऊ? तू जाणार असशील तरी माझी बायको वाट पाहत असेल. मी जातो आणि माझी काळजी करण्यापेक्षा आता जाऊन जरा आराम कर. अक्षया, त्याने गोळी खाल्ली तर त्याला आराम करायला पाठव आता, म्हणत ते निघून गेले. हो काका, म्हणत ती उठली आणि बाबांना पकडलं तर अर्जुनही उठला. चला बाबा, मी नेतो तुम्हाला. अक्षया, मी नेतो त्यांना, म्हणत त्याने बाबांना दुसऱ्या बाजूने पकडलं आणि तो एकटाच त्यांना घेऊन रूममध्ये गेला. अक्षयाला मात्र अर्जुनबद्दल आणखीनच आदर वाटू लागलेला. किती सहज बाबांना घरी राहायला या म्हणालेला तो. म्हणजे कोणीही कितीही मोठा श्रीमंत असू दे, पण असं म्हणायला मोठं मन लागतं. तिला गालात गोड स्मित आलेलं, सोबत डोळ्यात पाणी सुद्धा. एवढ्यात तर तो बाबांना त्यांच्या बेडरूममध्ये झोपूनही आला. त्याला आलेलं पाहताच ती एकदम भावूक होऊन त्याच्या जवळ आली आणि त्याला बिलगली. त्याला तर हे अगदीच अनपेक्षित होतं. हे व्हॉट हॅपन? थँक्यू सो मच अर्जुन, थँक्यू सो मच. अगं पण कशासाठी? तो तिचा चेहरा ओंजळीत घेत म्हणाला. आणि हे काय, तुझ्या डोळ्यात पाणी का? तो तिच्या डोळ्यात आलेलं पाणी पुसत म्हणाला. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की तुम्ही बाबांना असं घरी या वगैरे म्हणाल. आय डोंट नो यावर त्यांचा निर्णय काय असेल. ते येतील का नाही येतील, पण माझ्या मनात असलेला तुमच्याबद्दलचा आदर आणखीन वाढला आहे. आय लव्ह यू सो मच. अर्जुनने तिला हलकंसं जवळ घेतलं आणि किंचित हसत म्हणाला. हो का अक्षया? बाय द वे, माझं सुद्धा प्रेम आहे तुझ्यावर. आणि प्रेम हे कृतीतून दिसावं असं मला वाटतं. आणि त्याचं क्रेडिट मला एकट्याला देऊन रिकामी नको होऊस. याचं कारण म्हणजे तूच आहे. मी पाहिलं आहे
तू तुझ्या बाबांसाठी किती पॅनिक होतेस, तुझा किती जीव आहे त्यांच्यावर. आठवतं एकदा मला म्हणाली होतीस की ते माझ्यासाठी सर्वस्व आहेत. मग त्यांना सोडून येणं तुला अशक्य असेल हे मला माहिती आहे. आणि तसंही बाबांना घरात आणण्याचा हा विचार माझ्याही थोडा स्वार्थाचाच होता. अक्षया, माझ्या आयुष्यात आईबाबांची कमतरता फार जाणवते ग मला. तुझ्या बाबांमुळे ती जागा भरून काढण्याचा प्रयत्न करेन मी. तू आहेसच, पण बाबा पण हवेत मला. अक्षयाचं मन भरून आलं होतं. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिने हलकेच डोळे पुसले आणि त्यांना विचारलं, तुमचं मन किती मोठं आहे अर्जुन, पण यातून एकच वाटतंय की तुम्हाला खूप एकटेपणा वाटतो. हो ना? हो, ॲक्च्युली एकटेपणाच अक्षया. कधी कधी त्याचा सामना करणं खूप अवघड होतं. म्हणूनच तर मी कामात गडवून घेतो स्वतःला. पण तुला आणि बाबांना पाहून मला एक आता नवीन आशा वाटू लागली आहे. तुम्ही एकटे नाही आहात अर्जुन, मी आहे. आणि आता बाबा पण असतील. सगळं ठीक होईल. आपण एकमेकांचा आधार बनू. अक्षयाच्या या शब्दांनी अर्जुनच्या मनाला उभारी दिली होती. तो हलकासा हसला, पण डोळ्यात एक प्रकारची शांतता आणि समाधान दिसत होतं. ते दोघंही एकमेकांकडे पाहण्यात हरवलेले. त्या क्षणी त्यांच्या नात्यातलं बंधन आणखीनच घट्ट होत होतं. अक्षयाच्या डोळ्यात समाधान आणि प्रेमाचं प्रतिबिंब होतं आणि अर्जुनच्या हृदयात तिच्यासाठीचं प्रेम अधिकाधिक खोलवर रुजत होतं. एवढ्यात बाबांचा आतून आवाज आला, अक्षया. अरे हो, मी विसरलोच या बोलण्याच्या नादात. तुझे बाबा बोलावत होते मघाशी तुला. तू बघ काय म्हणत आहेत ते. तोपर्यंत मी एक कॉल करून आलो. काय हे अर्जुन, मी आलेच पाहून काय म्हणतायत ते म्हणत ती आत बाबांच्या रूममध्ये आली आणि अर्जुन फोन लावत बाहेर गार्डनमध्ये निघून गेला. बाबा, काय हो, काही हवंय का? अक्षया आत येत म्हणाली. अक्षू, अर्जुनना म्हणालोय मी की आज इथं जेवण करून जा, तर काहीतरी गोड बनव. ओ बरं ठीक आहे. अक्षू, करायला सगळं आहे ना घरात, की काही लागेल? आता मला बरं वाटतंय. काही लागत असेल तर मला सांग, मी घेऊन येतो. हां, अजिबात नाही. इथं आराम करणार आहात तुम्ही, मी पाहते ते सगळं. आणि जेवण झालं की तू मला हाक मारते. तुम्ही आराम करा तोपर्यंत. अगं ते आलेत तर त्यांच्यासोबत बोलायला कोणी नको का? ते मी पाहते. तुमची तब्येत ठीक असती तर बसलाच असता ना तुम्ही, पण आता नाही आहे ठीक, तर आराम करा हो. अगं मला काही झालं नाही आहे. ऐका हो तुम्ही, आत्तापुरतं तरी पडा प्लीज. मी पाहते जेवणाचं काय ते, आणि काही लागलं तर हाक द्या, मी आहे बाहेर. म्हणत ती लगबगीने बाहेर आली आणि किचनमध्ये येत उत्साहाने जेवणाची तयारी करू लागली. पहिल्यांदा अर्जुनला तिच्या हातचं जेवण घालण्याचा चान्स तिला मिळालेला. अनर्थात ती तो सोडणार नव्हती. तिनं किचनमध्ये येत जेवणाची तयारी करायला घेतली. एक म्हणता चांगले 2-3 फोन कॉल संपवून अर्जुन काही वेळाने आत आला. ती बहुधा किचनमध्ये तयारीला लागलेली. तो दरवाजातच थबकला. तिची पाठमोरी आकृती लयबद्ध हालचाल करत होती. तिची स्वयंपाकाची तयारी चाललेली. कोणत्याही पुरुषाला हे दृश्य मनात नाही भरणार तर शपथ. तिची अशी चाललेली स्वयंपाकाची घाई. तिचा भरभर हात चालू होता. ती भाजी फोडणीला टाकत होती आणि फोडणीचा सुवास घरभर पसरत होता. आणि मधूनच तिचं समोर आलेले केस मागं सारायचं चाललेलं. अर्जुनला हे दृश्य शांत आनंददायी वाटत होतं. एवढ्यात काय झालं माहीत नाही. तिनं मागे वळून पाहिलं आणि त्याला दरवाजात उभं पाहून थोडी गोंधळली. अरे तुम्ही आलात, काही हवंय का? तिने विचारलं. तसं त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित पसरलं. काही नाही, फक्त पाहत होतो म्हणत तो आत किचनमध्ये आला. पण तिला मात्र त्याने आत येताच एक वेगळा जडपणा जाणवला. बोल, मी काही मदत करू का? तो तिच्या बाजूला येऊन उभा राहत विचारत होता. तुम्ही का करणार माझी मदत? अहो मी करते. अगं मग मी तरी काय करणार, मला बोर होतंय. मग थोडी तुझी मदतच करतो ना. असं समजू नको की मला बनवता वगैरे येत नाही. मला बनवता येतं हा जेवण.
हो येत असेल, पण आज नको. बाबांनी पाहिलं तर रागावतील मला. अच्छा, बाबा रागावतील म्हणून काय? शब्दात नका हा पकडू. बस मी बनवते. का मी तुम्हाला टी व्ही लावून देऊ का? छे, मी नसतो टी व्ही पाहत. मी एक काम करू का? हा कुकर लावू का? तो खरंच पुढं येत म्हणाला तसं तिनं त्याला अडवलं. श्श, गप्प बसाल का आता तुम्ही? अहो काही काय, एक काम करा, इथं बसून गप्पा मारा. मला तिनं बाहेरची डायनिंग टेबल जवळची खुर्ची आणून ठेवली. तसं तो खुर्चीवर आरामात बसला आणि हात डोक्यामागे घेतले आणि तिला पाहतच राहिला. अक्षयाच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलेलं. ती पुन्हा तयारीला लागलेली आणि तो तिलाच पाहतोय हे तिला नजरेच्या एका कोपऱ्यातून त्याच्याकडे न पाहता जाणवत होतं. त्याचं असं एकटक तिला पाहणं उगाच डिस्टर्ब करत होतं तिला आणि त्याचं असं बाजूला असणं सुखावतही होतं. आणि तो मात्र तिला तसाच एकटक पाहत राहिलेला. तत्क्षणी त्याला मनाला नको ते विचार छळून जात होते. तिच्या चाललेल्या जेवण बनवायच्या धांदलीतही तिला एकदा जवळ ओढून घ्यावं वाटत होतं. तिच्या नजरेला नजर देत आत खोल छळत असलेली ती भावना व्यक्त करावीशी वाटत होती, पण वेळ आणि जागेची त्यालाही जाण होती. तो मनातला विचार पटकन झटकून उठला. काय झालं अर्जुन? मी एक काम करतो, कारमधला लॅपटॉप घेऊन आलो, म्हणजे थोडं कामही होईल. ओके, ती म्हणाली. तसा तो निघून गेला आणि तिनं स्वतःला स्वयंपाकात बिझी करून घेतलं. त्या रात्री तिचं काम होईपर्यंत अखेर अर्जुनने कामातच स्वतःला गुंतवून घेतलेलं. एकच समाधान होतं की तो आज त्यांच्या घरी होता, तर एक भरलेपणा जाणवत होता त्याला सुद्धा. काही वेळ आराम करून बाबाही नंतर त्याच्याशी गप्पा मारायला आले आणि अक्षयाने तिच्या हातचं छान असं जेवण तोपर्यंत बनवून तयार ठेवलेलं. तिच्या हातालाही तिच्या गोड स्वभावा इतकीच चव होती. अर्जुन आज आणखीनच खुश होता. जेवण करूनच अर्जुन घरी जायला निघाला. तिच्या हातचं जेवण आणि इतक्या दिवसांनी असं भरलेल्या घरात काही क्षणांसाठी का होईना राहून त्याला अगदी समाधानी वाटत होतं. काहीतरी मिळाल्याची भावना होती ती. पण घरी गेल्यावर पुन्हा तेच एकटेपण असणार ही गोष्ट त्याला छळत होती. पण हे एकटेपण आता संपेल ही आशाही होती आणि बस तोच विचार त्याला समाधान देऊन जात होता. आणि त्याच तृप्तीच्या भावनेसह नवीन आयुष्याची अक्षयासोबतची स्वप्न घेऊन तो अखेर घरी परतला. दुसऱ्या दिवशी अक्षया आणि अर्जुन नेहमीप्रमाणे ऑफिसला आले. सकाळचे 10 वाजत होते घड्याळात आणि ती तिची ॲड करण्यात गुंतलेली. अर्जुन त्याच्या केबिनमध्ये होता आणि एवढ्यात तिला एक अननोन नंबरवरून फोन कॉल आला. अननोन नंबरवरून आलेला कॉल तिनं उचलला. हॅलो हॅलो, मला तुला भेटायचं आहे. समोरून एक स्त्रीचा आवाज डायरेक्ट तिला आदेश देत होता. हॅलो, आधी कोण बोलत आहात आपण ते सांगाल का काही? अक्षयाने विचारलं. मी कोण आहे ते समोरासमोर तू भेटायला आलीस तरच कळेल नाही का? समोरून उद्धट उत्तर आलं. अहो पण हा काय प्रकार आहे? मी माझ्या ऑफिसमध्ये माझं काहीतरी महत्त्वाचं काम करते आणि तुम्ही कोण आहात हे न सांगताच मला भेटायला बोलावताय. मग मी काय येऊ? हे बघ, अर्जुनबद्दल काहीतरी सांगायचं आहे तुला. काय? अर्जुनबद्दल? पण काय? तू भेट आधी, मग मी सांगते कोण आहे ते आणि काय सांगणार आहे ते सगळंच. पण आधी खाली भेटायला ये. त्याच्या ऑफिस बाहेर एक कॅफे आहे, तिथे मी तुझी वाट पाहते, ये तू, म्हणत समोरून फोन कॉल ठेवला गेला. अर्जुनबद्दल कोणाला काय सांगायचं असेल? आय डोंट बिलीव्ह. आणि तेही तेव्हाच का जेव्हा आम्ही लग्न करायचा विचार करतोय? मरू दे, मला काय करायचंय, बस वाट बघत तिथेच, म्हणत ती तशीच तिथे काम करत बसली. पण एक 5 मिनिटाच्या अंतरानेच तिच्या मनात काहीतरी आलं. 1 मिनिट, लेट मी गेस, ही स्नेहा तर नसेल ना? हो, आता मला जाऊन तर बघायलाच हवं, म्हणत तिनं घड्याळात किती वाजलेत पाहिले आणि ती सरळ तिची पर्स घेऊन खाली जायला निघाली.
मी चाललंय खरी, पण ती नक्की स्नेहाच असेल ना, की आणखीन दुसरीच कोणी असेल? कारण मला एक गोष्ट कळत नाहीये, तिला माझा नंबर कुठून मिळाला असेल. मनात आदळणाऱ्या एका पाठोपाठच्या प्रश्नाच्या विचारात ती त्या कॅफेजवळ पोहोचली. पण ती स्नेहाला कशी ओळखणार होती? अरे यार, हो, पण मी तिला ओळखणार कशी? तिच्या मनात प्रश्न येताच तिने मगाशी आलेल्या नंबरवर तिला कॉल लावला. हॅलो मॅडम, तुम्ही कोण आहात हे नाही सांगितलं, पण ॲटलिस्ट मी तुम्हाला ओळखणार कशी हे तरी सांगा, अक्षयाने तिला विचारलं. डोंट वरी, मी तुमच्याच मागे आहे मिस, तुम्ही ज्या पण आहात, असं पुढून बोलणं ऐकल्यावर ती वळली. तर जवळच 5 दुर्वासारख्या हाईटची एक मुलगी, जी दिसायला सर्वसाधारणच पण चेहऱ्यावर ॲटिट्यूड भरलेला आणि गॉगलच्या कांडीचं एक टोक दाताखाली दाबत ऐटीत तिच्याकडे पाहत होती. दिसायला तशी बरी आहे ही, पण अर्जुनच्या उंचीच्या दृष्टीने निम्मीही नाही आहे. काय पाहिलं याने हिच्यात? स्नेहा मनाशीच म्हणत होती. ओ हॅलो मॅम, मी ओळखलं नाही तुम्हाला. एवढ्यात अक्षया तिच्या जवळ येत म्हणाली. हो, तू कशी ओळखशील? तू मला याआधी कधी पाहिलंच नाही आहेस, पण मी ती आहे ज्याच्या नवऱ्याशी तुझं अफेअर चालू आहे. ओ, इट मीन्स माय गेस वॉज राईट. तुम्ही स्नेहा मॅम आहात तर? हो, यू आर देअर, ती म्हणाली. तशी अक्षया विचित्र हसू लागली. ए, हसत काय सरशी? मी काय जोकर वाटली का तुला? ते मला माहीत नाही, पण मॅम अफेअर बोललात तुम्ही. इट्स रॉंग. आय एम सॉरी. हां, लेट मी करेक्ट. हे अफेअर नाही आहे, प्रेम आहे आमचं, आणि आम्ही लवकरच लग्नही करणार आहोत. आणि तुमचा नवरा, पण तुम्ही ज्याला नवरा म्हणताय त्याला डिवोर्स दिला आहे मला वाटतं. मग तो तुमचा नवरा कसा काय झाला? अक्षयाने तिला उलट प्रश्न केला. ए, जास्ती बोलू नकोस काय? डिवोर्सी आहे तो, तेच ते, तो डिवोर्सी आहे. तुला हे माहिती आहे तर चांगलंच झालं, पण मग आमचा डिवोर्स का झाला हा विचार कधी मनात नाही आला का तुझ्या? अर्जुनच्या दिसणाऱ्या गोड आणि हँडसम चेहऱ्यावर गेली असशील तर लेट मी टेल यू समथिंग. तो कसा आहे ना, हे फक्त मला माहिती आहे. ओ, कसे आहेत ते? आता तर ऐकायचंच आहे मला. बोला तुम्ही, मी ऐकते. ती हाताची घडी ऐटीत घालत तिला एकटक पाहत म्हणाली. हे बघ, त्याला मुलींचा नाद आहे. तिच्या पहिल्या वाक्यासरशी अक्षयाच्या भुवया उंचावल्या. आणि दुर्वाबद्दल कधी ऐकलेस का? आय एम शुअर तो बोललाच नसेल, कारण बहुतेक ती आता त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नसावी, किंवा असेलही. पण ती ना एक नंबरची लंपट मुलगी आहे. सारखी त्याला चिकटलेली असायची. आणि तो, आय एम 100% शुअर, त्या दोघांच्यात काहीतरी होतं. तिला काही बोललं की याला राग यायचा. आपल्या बायकोपेक्षा त्याला नेहमीच ती जास्त महत्त्वाची असायची. तिच्या पुढे बायकोचं प्रेम दुय्यम होतं त्याला, आणि आमच्यातली सगळी भांडणं तिच्यामुळेच होत होती. देन वन्स थिंक अबाउट हर अँड हिम ऑल्सो. सी, तुला असं आयुष्य जगावं लागू नये म्हणून मी तुला सावध करेन. दिखाव्याला भुलून जाऊ नकोस, नाहीतर तुझी ही अवस्था माझ्यासारखी व्हायला वेळ नाही लागणार. बघ, मी तर सावध केलंय तुला, आता तू ठरव. स्नेहा सांगून रिकामी झाली, पण अक्षयाच्या चेहऱ्यावरची एवढं सगळं ऐकून सुद्धा एकही रेष हल्ली नव्हती पाहून स्नेहाला आश्चर्य वाटलं. झालं? एवढंच बोलायचं होतं ना तुम्हाला? स्नेहा मॅम, तुम्ही माझी एवढी काळजी करताय आणि त्यासाठी मला भेटायला इतक्या दूरवर आलात, एवढं सांगितलं, थँक्यू सो मच. या, वेलकम. नाही, माझं बोलणं अजून झालं नाही आहे, आधी ऐकून तर घ्या. पहिली गोष्ट, अर्जुन कसे आहेत हे मला तुम्ही सांगायची गरज नाही आहे. मी त्यांना चांगलीच ओळखते. आता तुम्ही कधी त्यांना ओळखू शकला नसाल तर हा तुमचा प्रॉब्लेम आहे. राहिला प्रश्न दुर्वाचा. तर फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आता तर ती माझीसुद्धा चांगली मैत्रीण आहे. सो तुम्ही हे जे सांगताय ना तिच्याबद्दलचा हा तुमचा ग्रह आहे किंवा अविश्वास म्हणा, सो हा दुसरा प्रश्न इथेच संपतो.
कारण त्या दोघांच्या मैत्रीला मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि त्या दोघातलं रिलेशन काय आहे हेही मला चांगलंच माहिती आहे. ओ रिअली, इतका विश्वास आहे त्याच्यावर तुझा? ग्रेट. हो, इट इज ग्रेट. कारण मी तुमच्यासारखी हलक्या कानाची नाही आहे की उठसूट कोणीही येऊन माझ्या व्यक्तीबद्दल मला येऊन काहीही सांगेल आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवेन. शिवाय इतरांच्या अनुभवावरून लोकांना जज करण्याची सवय मला नाही आहे. त्यांना मी स्वतःच्या अनुभवावरूनच जाणून घेते आणि म्हणूनच माझ्या स्वतःहीपेक्षा अर्जुनवर जास्त विश्वास आहे माझा. त्यांच्यासारखा दुसरा माणूस या जगात सापडणार नाही. अँड आय एम सो मच लकी टू हॅव सच अ जेम. थँक्यू सो मच फॉर युअर केअर. हां, येते. म्हणत ती वळली. एकच पाऊल टाकलं असेल पण ती पुन्हा थांबली आणि वळून तिला म्हणाली, बाय द वे स्नेहा मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही त्यांना सोडलात, नाहीतर ते मला कसे मिळाले असते, नाही का? फार शहाणी बनू नकोस काय. मला नाही माहिती तुझं नाव काय आहे, बट तू खूप मोठी चूक केली आहेस मला असं बोलून. नाव वेट अँड वॉच. मी बघच काय करते. स्नेहा त्वेषाने बोलली तशी अक्षया पूर्णपणे तिच्याकडे वळली आणि तिच्या समोर आली. ओ माय गॉड, सडनली काय झालं मॅम? माझं काही चुकलं आहे का? आधी तर केअर वाटत होती तुम्हाला माझी, आता काय झालं? का जळत आहात माझ्यावर? सॉरी, पण तुम्ही त्यांना समजून घेतलं असतं तर आत्ता तुम्ही त्यांच्यासोबत असता. चूक तुमचीच आहे ना यात मी काय केलं? सोडणार नाही मी तुम्हा दोघांना, लक्षात ठेव. ती डोळ्यात अंगार घेऊन म्हणत होती. ओ, तर हे तुमचं खरं रूप आहे मॅम. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुम्हाला काय करायचं ते करा. मी अर्जुन सरांसोबत कायम असेल, अगदी त्यांची ढाल बनून. तुम्ही काही वाकडं करूच शकत नाही, न माझं न त्यांचं. सो यू वेट अँड वॉच. तिच्या पुढे बोट नाचवत ती म्हणाली आणि सरळ ऑफिसमध्ये जायला निघाली. तिथे स्नेहाचा नुसता जळून पापड झालेला. खूप हरल्याची फिलिंग होती ही तिच्यासाठी आणि आता मात्र ती वेगळ्याच उद्देशाने पेटून उठलेली. काय असतं, काही लोकांना आपलं चांगलं करता येत नाही आणि दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही. यातलीच होती ती. अक्षया येऊन तिच्या जागेवर बसली. एवढ्यात गणेश सांगत आला, अक्षया मॅम कुठे होतात? सगळं ऑफिस चेक केलं पण दिसतच नव्हता. अहो का, काय झालं? सर बोलावत होते तुम्हाला कॉलही लावत होते बहुतेक. फोन कुठं ठेवलाय तुम्ही? फोन? हो, इथंच तर आहे. पुटपुटत तिनं तिथंच खाली ठेवलेला फोन पाहिला, ज्यावर अर्जुनचे 3-4 मिस कॉल होते, पण सायलेंट असल्याने त्याचा फोन आलेला काही तिला समजलंच नव्हतं. ओ मी पाहते काय म्हणत आहेत ते, म्हणत ती उठली आणि त्याच्या केबिनमध्ये आली. मे आय कम इन? अक्षया, ही काय फॉर्मॅलिटी लावली आहेस? ये ना तू. आणि कुठे होतीस? मी इथंच होते अर्जुन, थोडी बाहेर गेले होते. अगं मग फोन का नव्हतीस उचलत? मी 3-4 वेळा कॉल केला होता. अर्जुनच्या आवाजात अस्वस्थता आणि थोडासा ताण स्पष्ट जाणवत होता. सॉरी, फोन सायलेंटवर राहिला होता त्यामुळे कळलं नाही. काही महत्त्वाचं होतं का? अक्षयाने शांतानी व्यावसायिक स्वरात विचारलं. पण बॅक ऑफ द माइंड ती तिच्या मनात नुकत्याच झालेल्या स्नेहाच्या भेटीचा विचार बाजूला साधत होती. हो, महत्त्वाचं तर होतं. बरं ठीक आहे, पण प्लीज फोनकडे लक्ष ठेवत जा गं. तो थोडा अस्वस्थ होत म्हणाला. ती हलकेच स्मितहास्य करत म्हणाली, हो नक्कीच, पण एवढं अस्वस्थ व्हायला काय झालं तुम्हाला? मी कुठे पळून थोडीच जाणार आहे. नाही तसं नाही आहे, पण तू दिसत नव्हतीस आणि एक क्षणाला माहीत नाही काय झालं, कसलीशी भीती वाटत होती ग. काय झालं अर्जुन? मी इथंच आहे, काळजी नका हो करू. आणि मी काल बोललेले विसरलात का? एकदा पकडलेला हात मी सोडत नसते. ती त्याच्याजवळ बाजूला येत त्याच्या हातावर हात ठेवून म्हणाली. तसं त्याने तिच्या त्याच हातावर डावा हात ठेवून तो थोडा प्रेस केला. हो माहिती आहे ग. बरं ऐक ना यार, मी विचार करतोय की तू आता तिथं डेस्कवर नको बसत जाऊ, तू इथेच बसत जा माझ्या केबिनमध्ये.
इथे असं लगेचच? हो, त्याला काय होतंय, म्हणजे अशी सतत माझ्यासमोर राहायची. तो असं म्हणाला तसं तिच्या गालात गोड स्मित आली. अहो पण स्टाफ काय विचार करेल? काय विचार करणार आहे? डोंट वरी, मी आजच अनाऊन्स करणार आहे की आपण लग्न करतोय. आर यू सिरियस? अजून आपलं काहीच बोलणं झालं नाही आहे. तेच तर बोलायचं होतं मला, पण तू गायब. आय मीन सॉरी, मी रजिस्टर मॅरेज करायचं ठरवतोय. मी तुला हे बोललो नाही, आणि मी सकाळी आल्या आल्या तेच ऑनलाईन फॉर्म फिलअप करायला घेतलं होतं. बट तुझेसुद्धा डॉक्युमेंट लागत आहेत म्हणून तुला शोधत होतो. तो त्याच्या भुवयावर उंचावत म्हणाला. ओ, माझे डॉक्युमेंट लागत आहेत तर? म्हणजे लागत नसते तर तुम्ही एव्हाना रजिस्ट्रेशन कंप्लीट करून टाकलं असतं, हो ना? सॉरी ना, तुला लगेच कॉल केलेला मी फॉर्म भरायला घेताना. म्हटलेलं तुझ्याशी बोलूनही घ्यावं आणि भरूनही टाकावा, पण अहो पण बाबांना सुद्धा कल्पना द्यावी लागेल ना याची. असं काय करताय? तू फोन कॉल उचलत नव्हती म्हणून मी बाबांना कॉल केलेला, बोललोय त्यांच्याशी. ते म्हणालेत करून टाका रजिस्ट्रेशन. ओ, ते म्हणाले असं? हो. खोटं वाटतंय? अहो खोटं का वाटेल, पण अर्जुन थोडी घाई नाही का होते? ती एकदम गंभीर होत म्हणाली. तुला ही घाई वाटते अक्षया? म्हणजे तू माझ्या जागी असतीस आणि एकटी असतीस तर तुला कळलं असतं. मला ते रिकामं घर किती खायला उठतं. तरीही तुला घाई वाटत असेल तर थांबू आपण. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. तो एकदम नाराज आणि शांत होत म्हणाला. पण त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले आणि क्षणात बदललेले ते कठोर भाव पाहून तिलाच वाईट वाटलं त्याचं. अर्जुन, असे नाराज काय होताय लगेच? आणि एवढे कठोर भाव आणण्याची काही गरज नाही आहे. आय एम सॉरी. मला माहिती आहे तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे, पण मलाही थोडं हे सगळं स्वीकारायला वेळ लागतोय. सगळं बदलेल यू नो ना, म्हणून थोडी भीती वाटते. ठीक आहे ना, मग वेळ घेतो. तू म्हणशील तेव्हा करू आपण. लगेच राग आला ना? असे चिडणार ना आता तुम्ही माझ्यावर? अगं तसं काहीच नाही आहे. ठीक आहे, मी असा एकट्याचा विचार करून पुढे नाहीच ना जाऊ शकत. तुझाही विचार महत्त्वाचा आहेच. माझंच चुकलं. तो थोडा गिल्टी होत म्हणाला. काही चुकलं नाही आहे, आणि आता तुम्हाला असं हर्ट करून मला थांबणं जमणार नाही आहे. पण हो, माझ्याकडे आत्ता सगळे डॉक्युमेंट नाही आहेत. आपण उद्या करून टाकू प्रोसेस, चालेल का? नको, मी एक काम करतो, पुढच्या वीकमध्ये करतो प्रोसेस. तुलाही थोडा वेळ मिळेल. तसेही तुझे बऱ्यापैकी डॉक्युमेंट मला रिसेप्शनवर मिळून जातील, सो डोंट वरी. म्हणजे डॉक्युमेंट आहेत तर का वेळ लावायचा मग? चला तुम्ही प्रोसेस करायला घ्या बरं, आपण करून टाकू लगेच. ती एक खुर्ची जवळ ओढून घेत तिच्यावर बसत म्हणाली. नाही नको, मी आता ठरवले, पुढच्या वीकमध्येच करू. तू जा, तुला काम असेल ना ॲडचं. तो आताही नाराजीत बोलत असल्यासारखा वाटत होता. हे पाहून तिनं डोळे मिटले आणि स्वतःला शांत केलं. सॉरी बोलले ना आता अर्जुन, प्रोसेस करायला घ्या बघू, कारण ती झाल्याशिवाय जाणार नाही हा मी इथून. हे बघ अक्षया, मला नाही आवडणार तुझ्या मनाविरुद्ध कुठलंच काही करायला. मला खरंच गिल्टी वाटते. मी तुला न विचारता ठरवून बसलो. ॲक्च्युली माझीच चूक होती. तो स्वतःला दोष देत होता. अरे यार, आता कसं सांगू म्हणजे पटेल तुम्हाला? बोलले ना एकदा करा म्हणून प्रोसेस, आणि मनापासून म्हणते मी. तुमची शपथ अर्जुन. पण तू तयार नव्हतीस ना, तुला वेळ हवाय ना, मग मलाच कसं तरी वाटतंय. तो तिच्याकडे पाहत म्हणाला तर तिने हाताची घडी घातलेली आणि त्याला एकटक पाहत होती. तिच्या नजरेत वेगळाच ॲटिट्यूड होता पाहून त्याने शब्द बदलले. ओके, पण तू मनापासून तयार असशील तरच. हां, मी तयार आहे हो. किती वेळा सांगायचं आणखी? अर्जुनच्या चेहऱ्यावर क्षणात आनंदाचे भाव उमटले. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. म्हणजे खरंच तू तयार आहेस का? त्याने तिला विचारलं. अजूनही आश्चर्य आणि आनंदाची भावना त्याला लपवता येत नव्हती. हो अर्जुन, मी तयार आहे, अक्षया म्हणाली आणि तिच्या आवाजात आता ठाम निश्चय होता. तुमचं आणि बाबांचं एकमत झालंय, त्यामुळे उगीचच वेळ का घालवायचा? पण माझी एक अट आहे.
आता आणखी काय अट आहे तुझी? अर्जुनने तिच्याकडे कुतूहलाने पाहत विचारलं. तुम्ही म्हणताय तर मी इथेच तुमच्यासोबत तुमच्या केबिनमध्ये बसायला तयार आहे, पण तुम्ही असे रोज तुमचं ते चिडणं, नाराजी आणि स्वतःला दोष देणं बंद करावं लागेल हां, तरच. तिनं टाकलेली अजीबशी अट ऐकून त्याने डोळेच मिटले. त्याला शक्य होतं की नाही माहीत नाही, तरीही तो तिला म्हणाला, ओके आय विल ट्राय. ट्राय नाही हां, वागावं लागेल तसं. ओके डिअर, आता फॉर्म भरूया का? हो ठीक आहे, गंभीरपणे म्हणत ती पुढच्या क्षणाला आता कुठे हसली. त्या संपूर्ण संभाषणात अक्षयाने स्नेहाच्या भेटीचा एक शब्दही काढला नव्हता. तिला माहीत होतं की अर्जुनच्या आयुष्याचा हा भाग तिने स्वतःच्या विश्वासानेच हाताळला पाहिजे. अर्जुनचा भूतकाळ तिच्या वर्तमान काळात अडथळा कधीच बनणार नव्हता, तसं तिने मनोमन ठरवून टाकलेलं. आजचा भाग इथं संपलेला आहे. स्नेहाने चक्क अक्षयाला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला, पण अक्षया ती झाली नाही आणि त्यामुळे चिडलेली स्नेहा आता अक्षया आणि अर्जुनच्या आयुष्यात काय वादळ घेऊन येणार आहे माहीत नाही. तेव्हा आजचा भाग कसा वाटला हे आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. पुढं काय होतंय जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.